वेळापत्रक प्रकरणाच्या सुनावणीचं वेळापत्रक निश्चित करण्यात आलं. अवघ्या 12 दिवसांचं वेळापत्रक तयार करण्यात आलेलं असून यामध्ये दोन्ही बाजूच्या वकिलांना कायदेशीर बाजू मांडावी लागणार आहे. तर आजपासून 27 जानेवारी दरम्यान ही सुनावणी होणार आहे. मुंबईमध्ये महायुतीची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात चर्चा झाल्याचं सांगण्यात येते. दरम्यान जागा वाटपावरून बैठकीमध्ये घटक पक्षांनी नाराजी व्यक्त केल्याची सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला माहिती दिली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये घटक पक्षांना किती जागा देणार याबाबत सवाल करण्यात आला. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आता महायुतीनं तयारी सुरू केली आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या दौऱ्याला आजपासून सुरुवात होती आणि शिवसंकल्प अभियान असं या संपर्क अभियानाला नाव देण्यात आले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गट ॲक्शन मोडवर असून अशामध्ये आज गिरगावात ठाकरे गटाचा मेळावा पार पडणार आहे. गिरगावामधील फणसवाडी ठाकूरद्वारा इथं संध्याकाळी हा मेळावा होणार आहे आणि या मेळाव्याला युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत. मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण नको या मागणीसाठी आज पंढरपूरमध्ये ओबीसी एल्गार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय. मंत्री छगन भुजबळ आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा पार पडणार असून या मेळाव्यासाठी लाखोंच्या संख्येनं ओबीसी बांधव उपस्थित राहणार असल्याचा अंदाज वर्तवला जातो. मराठा समाजानंतर आता ओबीसी समाज सुद्धा आरक्षणावरून आक्रमक झालाय. नांदेड जिल्ह्यामधील नरसी इथे आरक्षण बचाव ओबीसी महामेळावा आयोजित करण्यात आला आणि या मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर ओबीसी बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत. तर जळगावमध्ये पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या अध्यक्षतेमध्ये जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली आहे. या बैठकीला मंत्री अनिल पाटील यांनी सुद्धा उपस्थिती लावली आहे. बैठकीमध्ये 2024-2025 या वर्षासाठी 648 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला. आगामी लोकसभा निवडणुकांसाठी आता वंचित बहुजन आघाडीनं मोर्चे बांधणी करण्यास सुरुवात केली आहे. वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर उद्या अमरावती दौऱ्यावर जाणार आहेत. यावेळेस ते निवडणुकांसंदर्भात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. प्रक्रियेला होत असलेल्या विलंबामुळे वाघनखं महाराष्ट्रात येण्यास आता मे महिना उजाडेल असं एकंदरीत चित्र दिसतंय आणि यापूर्वी नोव्हेंबर महिन्यामध्ये आणि त्यानंतर जानेवारीमध्ये वाघनखं भारतात येणार असल्याचं सांगण्यात आलं होतं. तर उद्योगनगरी पिंपरी चिंचवडमध्ये आजपासून नाट्य संमेलन सुरू होणार आहे. 100व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचं आज उद्घाटन होत आहे. या शतकी सोहळ्यासाठी पिंपरी चिंचवड नगरी सज्ज झाली असून या निमित्तानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार आहेत. मध्य रेल्वेकडून आता मुख्य मार्ग आणि त्याचबरोबर हार्बर मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक घेतला जाणार असून विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाईल. तर आज पश्चिम रेल्वेवर रात्रकालीन ब्लॉक असणार आहे. महाबळेश्वरचं वेण्णा लेक हे आता पर्यटकांचं आकर्षण असून तिथं मोठ्या संख्येनं पर्यटक घोडे सफारीचा आनंद लुटतात. पण याच घोड्यांच्या विष्ठेमुळे वेण्णा लेकचं पाणी हे प्रदूषित होत आहे. घोड्यांची हे विष्ठा तलावाच्या पाण्यात मिसळत असल्यानं स्थानिकांना पोटाचे विकार जडलेत. अतिसार, बुरशीजन्य संसर्ग आणि त्याचबरोबर टायफॉइड असे विकार होत असल्याचं गोखले इन्स्टिट्यूटच्या अभ्यासात निष्पन्न झालंय. गुंतवणूक, सरकारी खर्चवाढ, खाणकाम, बांधकाम आणि वित्तीय सेवा क्षेत्रातील वाढीच्या बळावर देशाचा विकास दर चालू आर्थिक वर्षात 7.3% जाईल असा अंदाज आता राष्ट्रीय सांख्यिकी विभागानं वर्तवला. महाविद्यालयांची संलग्न प्रतिक्रिया त्याचबरोबर सुविध करण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगानं नवी नियमावली तयार केली आहे. त्यानुसार महाविद्यालयांना यूजीसीच्या संलग्नता प्रक्रियेमध्ये समाविष्ट केलेलं असून महाविद्यालय केंद्र सरकार किंवा केंद्र सरकारच्या संस्थेकडून निधी मिळवण्यासाठी पात्र ठरणार आहे. तर राज्यामध्ये सातत्यानं कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून शुक्रवारी 146 नवे रुग्ण आढळलेत आणि राज्यामधील सक्रिय रुग्णांची संख्या ही 931 इतकी झाली आहे. शिवडी नावाशिवा सागरी सेतूवर जे टोल नाके आहेत तिथं ऑटोमॅटिक पद्धतीनं टोल वसुली केली जाणार आहे. त्यामुळे आता बूम बॅरियर नसणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. टोल वसुलीसाठी बूम बॅरियर नसलेला अटल सेतू देशातला हा पहिला मार्ग असणार आहे आणि ऑस्ट्रेलियन कंपनी हा टोल नाका उभारण्याचं काम देण्यात आल्याचं सांगितलं जातंय. गेल्या अनेक दिवसांपासून संपावर असलेल्या अंगणवाडी सेविकांना महिला बालकल्याण विभागाच्या वतीनं नोटीस बजावण्यात आली आहे. जवळपास 3000 अंगणवाडी सेविकांना कामावर रुजू व्हायचे आदेश दिलेत. मात्र आतापर्यंत केवळ 300 अंगणवाडी सेविका कामावर रुजू झाल्या.
तर आता सोलापूर जिल्ह्यामधल्या पानमंगरूळ गावामधले एसटी बस स्टॉपवर अतिक्रमण करण्यात आलं आणि एका हॉटेल चालकानं हे अतिक्रमण केलेलं असून पानमंगरूळ ग्रामपंचायतीकडून एसटी आगार व्यवस्थापकांना तक्रार देऊन सुद्धा अतिक्रमण हटवण्यात आलं नाही। तर स्टॉपवर अतिक्रमण झाल्यामुळे नागरिकांना उघड्यावरच एसटीची वाट पाहत उभं राहावं लागतं। तर औषध विक्री दुकानांमध्ये औषध विक्रेता असणं कायद्यानं बंधनकारक आहे, मात्र मुंबईसह ठाण्यामध्ये जवळपास 200हून अधिक दुकानांमध्ये औषध विक्रेतेच नसल्यानं उघडकीस आलं। या प्रकरणी आता अन्न आणि औषध प्रशासनानं कठोर कारवाई करणं गरजेचं असताना सुद्धा त्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप होतोय। बंदी असलेला नायलॉन मांजा गुजरात आणि उत्तर प्रदेशातून महाराष्ट्रात आणून त्याची बेकायदा विक्री करण्यात येत असल्याची कबुली आता पोलीस आणि प्रशासनानं मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठामध्ये दिली आहे। तर नागपुरामध्ये नायलॉन मांजाची विक्री हाताळणी केल्यास कारवाई होणार आहे। जीवघेण्या नायलॉन मांजाच्या विक्री विरोधात पालिका ॲक्शन मोडवर आली आहे। मांजाची विक्री करणाऱ्या विरोधामध्ये कठोर कारवाई करण्याचे आदेश देण्यात येणार आहेत। तर ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया या विमा कंपनीला धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी चांगलाच दणका दिलाय। खरीप पीक विम्याचे 294 कोटी थकवल्याप्रकरणी आता विमा कंपनीचं अकाउंट सील करून मालमत्ता जप्त करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। ऐन हिवाळ्यामध्ये दौंड शहरामध्ये अवकाळी पावसाचं आगमन झालं। अचानक आलेल्या या पावसामुळे नागरिकांची आणि शेतकऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे। अवकाळी पावसामुळे शेतीचं नुकसान होईल या भीतीनं शेतकरी हवालदिल झालाय। जळगावमध्ये अवकाळी पावसामुळे आता रब्बी पिकांवर परिणाम झाला। रब्बी हंगामामधील मका, हरभरा, गहू या पिकांचं फळबागांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तर वादळी वाऱ्यामुळे शेतात पाणी साचले। अवकाळीमुळेच आता वारंवार होणाऱ्या नुकसानामुळे बळीराजा हवालदिल झालाय। हवामान विभागानं राज्यात थंडीच्या दिवसामध्ये पावसाची शक्यता वर्तवली आहे। पुढील 2 दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र आणि त्याचबरोबर मराठवाडा तिथं हलक्या पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। तर या कालावधीमध्ये मुंबईमध्ये अंशतः ढगाळ वातावरण आणि धुकं पडेल अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाच्या गोटामध्ये आता जोरदार हालचाली घडतात। राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी महाराष्ट्राच्या राजकारणाबाबत मोठं भाकीत वर्तवलं। महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढच्या 15 ते 20 दिवसांमध्ये मोठा राजकीय भूकंप होणार असल्याचा दावा गिरीश महाजन यांनी केला। तर आगामी लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत आणि 12 ते 16 जानेवारी दरम्यान नाशिकमध्ये 27व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन केलं जाणार आहे। याचं जे उद्घाटन असेल ते 12 जानेवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे। नाशिक दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो सुद्धा होणार आहे। तर महायुतीमध्ये मनसेचा लवकरच समावेश होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण शिवसेना आणि मनसेमध्ये वैचारिक साम्य असल्याचं वक्तव्य संदीप देशपांडे यांनी केलं आणि शिवसेनेच्या नेत्यांनी सुद्धा मनसेला सोबत घ्यायला अनुकूलता दर्शवली। बारामती ॲग्रो कंपनीच्या धाड प्रकरणावर आता खासदार सुप्रिया सुळेंनी वक्तव्य केलंय। महाराष्ट्रात जे सुडाचं राजकारण सुरू आहे, विरोधकांना त्रास देण्याचं काम केंद्रीय यंत्रणा करत असल्याचा आरोप सुप्रिया सुळे यांनी केलाय आणि ज्यांच्यावर संशय आहे अशा सगळ्यांवर संपूर्ण देशात छापेमारी सुरू आहे। तुम्ही जर काही केलं नसेल तर तुम्हाला घाबरण्याचं काहीच कारण नाही असा टोला गिरीश महाजन यांनी विरोधकांना लगावलाय। आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर झालेल्या छापेमारीनंतर महाजनांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। तर आता तपास यंत्रणा या स्वायत्त संस्था आहेत आणि तपास यंत्रणा निपक्षपातीपणे काम करत असतात, तर त्यांना त्यांचं काम करू द्यायला पाहिजे। तुम्ही दोषी नसाल तर चौकशीला धीटपणे सामोरं जा असं म्हणत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी रोहित पवारांना टोला लगावलाय। तर आता बीडमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का बसलाय। सहसंपर्क प्रमुख अनिल जगताप शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। वारंवार अन्याय होत असल्यामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय हा घेतल्याचं सांगत जगताप यांनी सुषमा अंधारेंवर निशाणा साधलाय। जितेंद्र आव्हाडांच्या अडचणींमध्ये वाढ झाली। वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी जितेंद्र आव्हाडांवर शिर्डीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय।
तर विश्व हिंदू परिषदेचे सुरेंद्र महाले यांच्या तक्रारीनंतर आता आव्हाडांवर गुन्हा दाखल झालाय। पुण्यामधील विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये आव्हाडांवर गुन्हा दाखल करण्यात आला। छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झालाय आणि या पावसामुळे अंबादास दानवेंच्या मुलाच्या लग्नात वराडी मंडळींची तारांबळ उडाली आहे। बुलढाणा जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा फटका बसला असून नांदुरा, खामगाव आणि शेगाव या तालुक्यांना पावसानं झोडपलंय। काल झालेल्या पावसानं शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालंय, तर पुन्हा पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता अधिक वाढली आहे। आणि या बातम्यांचं बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परतणार आहोत। इतरही बातम्या पाहूयात, तेव्हा पाहत राहा न्यूज 18 लोकमत।